बाजारामध्ये काय काय विकायला आणलं तू? रताळे, नारळ, गाजर. किती रुपयाचा धंदा झाला आतापर्यंत 200. 200 रुपयाचा धंदा झाला. हा. कलिंगड 20ला 30ला 2 आहे. कलिंगड 10 आपण आणलेत. अजून एवढं नाही माहिती. अजून ढोकळा सँडविच पॅटीस. हो. मोदी नाही. ढोकळा ढोकळा. हो. 300. नमस्ते. गेल्या 4 वर्षापासून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, शाळेमध्ये जे पुस्तकी ज्ञान आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया पैशांच्या माध्यमातून कशा केल्या जातात किंवा नफा तोटा व्यवहारामध्ये कसा अंमलात येतो याचं ज्ञान व्हावं म्हणून, एक प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं म्हणून या बाजाराचं आपण गेल्या 4 वर्षापासून आयोजन करत आहोत. याला ग्रामस्थांनी नियमित उदंड प्रतिसाद दिलेला आहे. यामधून विद्यार्थ्यांची व्यावहारिक बुद्धी वाढते. त्यांना आपल्या घरचा जो माल आहे तो कसा विकायचा याचं ज्ञान मिळतं. त्याच्यामध्ये झालेला नफा किती आहे त्याचा आनंद मुलांना मिळतो आणि ही जी काही त्यांचा आनंद आहे हा आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतो. अशा छान उपक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद शाळेतर्फे केलं जातं. याला सर्व स्तरातून असे उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो आणि याच्यातूनच प्रेरणा घेऊन या गावामध्ये, पिंपरी पेंढारक गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून आठवडे बाजार सुरू झाला आणि ज्या निमित्ताने येथील ग्रामस्थांची अतिशय चांगली सोय या ठिकाणी झाली. यापूर्वी आळेफाटा या ठिकाणी या बाजारासाठी लोकांना जावं लागायचं. त्यांची सोय या येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी केल्यामुळे ही एक सोय या लोकांना या ठिकाणी उपलब्ध झाली आणि आमच्या बालचमूला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांना भरघोस असा प्रतिसाद या ग्रामस्थांतर्फे दिला जातो. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारे इथून पुढेही या अशा उपक्रमांना आपण सहकार्य करावं अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. आज पिंपरी पेंढार मध्ये शाळेच्या छोट्या छोट्या मुलांचा 1ली ते 4थी पर्यंत छान बाजार भरलेला आहे. मुलांनी खाऊचे पदार्थ आणले, भाजीपाला विक्रीस आणलेला आहे. वडापाव, भाजीपाव, पावभाजी सगळं छान छान विकलं जाते आणि आमचे पालक, ग्राहक मंडळी, विक्रेते सगळं खरेदी केले जाते आणि हा असा खूप छान मुलांचा बाजार भरलेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केले. मॅडम असतील, अध्यक्ष मॅडम असतील, आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे. मॅडमला माझी एक अशी
नम्र विनंती आहे का मॅडम तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा हा बाजार भरवा. काकडी, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, बीट. 300. आज या लहान मुलांनी एक छान नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे जिल्हा प्राथमिक शाळा यांचं कौतुक करावं लागेल. तर यांनी या लहान मुलांना एक व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी आज या मुलांकरता खाऊगल्ली उपस्थित केली आणि खूप छान वेळ आहे. आता मी यांची ही मटकी वेळ खात आहे. ही मटकी वेळ खायच्या आधी या मुलांची ॲपे पण खाल्लेले आहे. खूप छान चव आहे. याच्या पाठीमागे सार्थक हेतू हाच आहे की या मुलांना एक व्यावहारिक ज्ञान यावं आणि त्यांनाही जरा बाजारामध्ये फिरायचं, जरा थोडा आनंद लुटता यावा या हिशोबाने खूप छान नियोजन केलेलं आहे. आणि मी सर्वात प्रथम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती आणि पिंपरी पेंढार ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तर त्यांनी ह्या लहान मुलांना खूप छान एक संधी उपलब्ध करून दिली की बाजार आहे, बाजाराचे नियोजन केलेलं आहे. लहान लहान मुलं कांदे, बटाटे, फळं आपल्या घरगुती भाजीपाला विकत आहेत. त्याचबरोबर खाऊगल्लीचं छान नियोजन झालेलं आहे. त्यामुळे मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. खर तर दरवर्षीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारच्या वतीने हा एक बाजार भरवला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना, जी आमची 1ली ते 4थी पर्यंतची लहान मुलं आहेत यांना कुठेतरी व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण बाजारामध्ये जातो, खरेदी करतो आणि पैशांचा व्यवहार जिथे करतो त्या पैशांचा व्यवहार आपण शाळेमध्ये त्यांना शिकवतोच, परंतु तो प्रामुख्याने आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये ज्यावेळेस अंमलात आणायची वेळ येते त्यावेळेस मुलं थोडीशी गडबडतात आणि ही गडबड होऊ नये म्हणूनच त्यांच्यातला कुठेतरी व्यावहारिक ज्ञान यावं म्हणून या प्रकारचा जो बाजार आहे तो इथं दरवर्षी भरवला जातो. आणि खूप उत्तम प्रकारे आपण बघू शकता की मुलांनी खूप उत्साही आहेत. मुलं विविध प्रकारचा शेतमाल इथं आणलेला आहे. खाऊगल्ली खूप छान चाललेली आहे. त्यांचे पालक त्यांना मदत करतायत आणि एकंदरीत पालकांमध्ये आणि संपूर्ण विद्यार्थी वर्गामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर या बाजाराला सपोर्ट करण्यासाठी ग्रामस्थ सुद्धा तितक्याच उत्साहाने इथे आलेले आहेत
आणि अगदी भरभरून इथं आपण पाहू शकता की खरेदी लोकांनी केलेली आहे आणि या बाजाराला खूप छान असा सपोर्ट केलेला आहे. हा बाजार भरवण्यासाठी खरं तर ही संकल्पना आमचे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री कुराडे सर असतील किंवा त्यांचं संपूर्ण शिक्षक वृंद आहे यांच्या संकल्पनेतून ही बाजारची संकल्पना अस्तित्वात आली आणि खूप छान प्रकारे ही संकल्पना अंमलात सुद्धा आली आहे. याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन करतो. धन्यवाद. हो कसं दिलं 400ला का 400ला 40ला. हा आलं इथे केरळात मिळतो. तुमच्याकडे कुठून आले? तुमच्याकडे पिकतो का? द्या ना 30 रुपये ना. नाही अरे हे कितीला? 400 रुपयाला म्हणते ती. 40 रुपयाला. हे तुमच्याकडे आहे का? पिकतंय मग द्या की राहायला फुकट नको द्या. कसं अंगावर भाऊ बस 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 थांब त्याला. वा वा वा. त्या ठिकाणी त्या बालगोपाळांनी बाजार भरवलेला आहे आणि तसं पाहिलं तर हा केरळात साऊथच्या विभागामध्ये पिकणार आहे फळ, पण आपल्या इकडे पण उपलब्ध झाले. हे छोटे छोटे बालबच्चे बघा, हे आपल्या शेतात पिकणारा माल या ठिकाणी विकतात आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची मुलं, शेतकऱ्याची पोरं बाळ, बालगोपाळ आपल्या शेताच्या बांधावरचा माल बाजारात विकतात. बरं राहू घ्या 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 घ्या. हो प्या किती झाले? सुट्टी आहे का? काय सांगा आज चिमुकल्यांचा बाजार भरलाय. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारे यांच्या माध्यमातून आणि सर्व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून आज चिमुकल्यांसाठी भाजी बाजाराचं आयोजन शाळेतर्फे करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये चिमुकल्यांचा उत्साह बघता एकदम आनंदित आणि व्यवहाराचं ज्ञान येईल या हिशोबाने जो भाजी बाजार आयोजित केलेला आहे त्याच्या सर्व चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात त्यांना असंच व्यवहाराचं ज्ञान घडेल आणि इथून पुढच्या कार्यकर्ते शुभेच्छा. धन्यवाद.